हॅलो आणि वेलकम सर्वांचं स्वागत आहे एम1च्या PYQ सिरीजमध्ये. तर आपण डिफरन्शियल इक्वेशनचे क्वेश्चन सॉल्व करतो आहे. आज आपल्याकडे क्वेश्चन आलेला आहे की x प्लस वाय dy बाय डी एक्स प्लस एक्स मायनस वाय इक्वल टू 0. ठीक आहे. त्याला सॉल्व करताना आपण बघू की dy बाय डी एक्ससोबत आपण एक्स प्लस वाय आहे तर आपण त्याला सेपरेट नाही करू शकत, एक्स एका साईडला आणि वाय एका साईडला. तर आपण काय करू, याला थोडं सिम्प्लिफाय करून लिहूया. सिम्प्लिफाय कसं करायचं की बघा, हा एक्स प्लस वाय असाच ठेवतो ब्रॅकेटमध्ये इथे, मग आणि सोबत आहे dy बाय डी एक्स, आणि ह्या दोन टर्म राईट साईडला शिफ्ट करू. तर मायनसचं प्लस झालं आणि प्लसचं मायनस झालं. सो बेसिकली आपल्याला मिळालं dy बाय डी एक्स इज इक्वल्स टू वाय मायनस एक्स, आणि याला जर सेपरेट लिहिलं तर हा झाला वाय प्लस एक्स. आधी लिहा की नंतर लिहा. आता तुम्ही जर ऑब्झर्व करू शकता, बघा इथे वायचा पॉवर 1 आहे, मायनस एक्सचा पॉवर 1 आहे, खाली पण वायचा पॉवर 1 आहे, एक्सचा पॉवर 1 आहे. तर बेसिकली इक्वेशन कसं आहे, हे आहे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन, राईट. मग होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनसाठी आपण काय करतो, एकदम सिम्पलचं काम करतो की आपण पुट करतो, लेट्स से पुट y इज इक्वल्स टू वी एक्स. आता डिफरन्शिएट केलं तर आपल्याला काय मिळेल, dy बाय डी एक्स इज इक्वल्स टू v प्लस एक्स इंटू डी व्ही बाय डी एक्स. अशा प्रकारे आपल्याला मिळते एक्स इंटू डी व्ही बाय डी एक्स. आता सबस्टिट्यूशन करायचं आहे, तर वायच्या ठिकाणी वी एक्स लिहा एकदम सिम्पली. सो डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू वायच्या ठिकाणी काय झालं, वी एक्स मायनस एक्स, इथे झालं वी एक्स प्लस एक्स, आणि डी वाय बाय डी एक्सच्या ठिकाणी काय येणार, आता नवीन व्हॅल्यू ती आली व्ही प्लस एक्स इंटू डी व्ही बाय डी एक्स, राईट. इथे पण एक्स आहे, इथे पण एक्स आहे, खाली पण एक्स आहे. एक्स कॉमन काढला, इथे राहिलं व्ही मायनस 1, खालून एक्स कॉमन काढला, इथे राहिलं व्ही प्लस 1, राईट साईडला आहे व्ही प्लस एक्स इंटू डी व्ही बाय डी एक्स. बघा एक्स आणि एक्स कॅन्सल, हा व्ही इकडे आला तर मायनस होईल. तर बेसिकली मला काय मिळालं, एक्स डी व्ही बाय डी एक्स इक्वल्स टू हा जो व्ही मायनस 1 अपॉन व्ही प्लस 1 आहे, हा व्ही इकडे आल्यावर मायनस व्ही, राईट. मग इथे सिम्प्लिफाय करून आपण काय क्रॉस मल्टिप्लाय करू शकतो की एक्स इंटू डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल्स टू हा व्ही मायनस 1 इथे मायनस व्ही टाइम्स व्ही प्लस 1 आणि डिवायडेड बाय व्ही प्लस 1. एवढं इझी काम होतं. सो बेसिकली एक्स इंटू डी व्ही बाय डी एक्स, राईट साईडला काय भेटलं आपल्याला, व्ही मायनस 1 आहे, इथे मायनस व्हीने मल्टिप्लाय करत तो झाला मायनस व्ही स्क्वेअर आणि मायनस व्ही डिवायडेड बाय व्ही प्लस 1. बघा सिम्पलचं काम काय काय, हा प्लस व्ही मायनस व्ही कॅन्सल, फक्त आपल्याकडे काय राहिलेलं आहे आता, मायनस जर कॉमन काढला हा झाला व्ही स्क्वेअर प्लस 1 डिवायडेड बाय व्ही प्लस 1, राईट. मायनस बाहेर ठेवला तर आता बघा ही पूर्ण व्हीची टर्म आहे राईट साईडची, ही पूर्ण काय, हे व्हीची टर्म आहे, आणि इकडे एक्स आहे आपल्याकडे, आपण याला सेपरेट करू शकतो. मग सेपरेट केला ना, ही इकडे आलं तर हा झाला व्ही प्लस 1 खाली वरती, आणि खाली आला व्ही स्क्वेअर प्लस 1. ठीक आहे. याच्यासोबत काय राहिला तर डी व्ही राहिला. बघा मी मायनस साईन या साईडलाच ठेवतो, इथे काय होतं काहीच नव्हतं, तर हा डी एक्स इकडे वरती येईल, तर डी एक्स वरती आला, आणि खाली काय आला, एक्स खाली आला, राईट. अशा प्रकारे आपण सेपरेट केलं. मग बेसिक काम काय तुमचं की आपण काय करणार आहे, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साईड. सो इंटिग्रेटिंग ऑन बोथ साईड्स, दोन्ही साईडला इंटिग्रेट करा. तर मला मिळालं बघा इंटिग्रेशन व्ही प्लस 1 अपॉन व्ही स्क्वेअर प्लस 1 डी व्ही, कारण हे व्हीचे फंक्शन आहे. इथे मायनस काढलं, हा डी एक्स अपॉन एक्स, आणि इंटिग्रेशन झाल्यानंतर प्लस सी पण येणार. आता इंटिग्रेशन करणं थोडं सिम्पल आहे, मी काय करतो त्याला सेपरेट करतो. इंटिग्रेशन व्ही अपॉन व्ही स्क्वेअर प्लस 1 डी व्ही, आणि या 1वाला पण सेपरेट, प्लस इंटिग्रेशन डी व्ही अपॉन व्ही स्क्वेअर प्लस 1, आणि हा 1 म्हणजे काय, 1चा स्क्वेअर आहे ॲक्च्युली, राईट, इक्वल्स टू याचं इंटिग्रेशन काय होतं मायनस लॉग एक्स, आणि शेवटी प्लस सी. किंवा तुम्ही लॉग ठेवायचं असेल तुम्ही लॉग सी पण लिहू शकता, 1 अँड सेम थिंग, कॉन्स्टंट आहे शेवटी. ओके. तर आता बघा इंटिग्रेशन, इथे व्ही स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2v होतो, तो वरती 2 आहे का नाही. जर वरती 2 नसेल तर मी एक्स्ट्रा 2 जर वरती आणला तर खाली 2 डिवाइडमध्ये घेऊन जावं लागेल. सो 1/2 हा झाला इंटिग्रेशन 2v व्ही स्क्वेअर प्लस 1 डी व्ही प्लस, इथे हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे,
कुठला फॉर्म्युला आहे? हा बेसिकली स्टँडर्ड फॉर्म्युला आहे टॅन इनवर्स व्हीचा. टॅन इनवर्स व्हीचा फॉर्म आहे. राईट साईडला इथे मायनस आहे, इथे प्लस आहे. तुम्ही याला काय लिहू शकतो? लॉगच्या मध्ये जर मायनस आला तर बेसिकली काय असतो? तो c/x असतो. राईट. आणि राईट साईडला बघा, हा जो फंक्शन याचं डेरिव्हेटिव्ह वरती मिळालं तर 1/2 हा झाला लॉग ऑफ v² प्लस 1 प्लस टॅन इनवर्स ऑफ v इक्वल्स टू लॉग ऑफ c/x. असं काहीतरी सोल्युशन मिळालं. आता मी काय करतो, थोडं एका साईडला घेऊन जातो. इथे पण लॉग आहे, इथे पण लॉग आहे. हा लॉग असंच तिकडल्या साईडला घेऊन गेलो तर मला मिळालं टॅन इनवर्स v इक्वल्स टू, इकडं हा लॉग ऑलरेडी माझ्याकडे होता c/x, इकडली व्हॅल्यू जर इकडे आली तर मायनस 1/2 लॉग ऑफ v² प्लस 1. राईट. थोडं सिम्प्लिफाय करतो, लॉग ऑफ c/2. ओके. आता सिम्प्लिफाय करायचं म्हणजे काय करू आपण, हा मायनस असाच ठेवतो. हा 1/2 जर पॉवरमध्ये गेला, इथे 1/2 होईल ना पॉवरमध्ये. 1/2 म्हणजे काय होते? रूटच्या आतमध्ये. सो अंडर रूट v² प्लस 1. राईट. आता इथे व्हीची व्हॅल्यू वापस पुट करून घ्या. जर व्हीची व्हॅल्यू पुट केली आपल्याला माहिती आहे y इज टू vx होता. मग व्ही काय झाला? हा x डिवाइडमध्ये आला ना, y/x झाला. सो व्हॅल्यू जेव्हा पुट केली आपण तर आपल्याला मिळालं टॅन इनवर्स y/x इज इक्वल्स टू, इथे x आहे 2 नाही आहे, लॉग ऑफ c/x मायनस लॉग ऑफ, हा झाला अंडर रूट ऑफ y² x² प्लस 1. राईट. सो बेसिकली लॉग ऑफ c/x मायनस लॉग ऑफ, क्रॉस मल्टिप्लाय करा आतमध्ये, y² प्लस x² डिवाइड बाय x². राईट. याला थोडं आणखी सिम्प्लिफाय करतो. हा जरा लॉग c, इथे पण लिहितो मायनस लॉग x कारण डिवाइडमध्ये आहे. इथे पण सेपरेट करतो. रूटच्या आतमधून जर x बाहेर निघाला, पहिला आधी तर लॉग हा आहे रूट ऑफ y² प्लस x² आणि हा डिवाइडमध्ये असल्यामुळे मायनस लॉग ऑफ अंडर रूट ऑफ x². रूट आणि x² कॅन्सल झालं. बेसिकली मला मिळालं लॉग c मायनस लॉग x मायनस लॉग ऑफ अंडर रूट y² प्लस x². आता मायनस मायनस झाला प्लस, स्क्वेअर आणि रूट कॅन्सल, तर हा झाला लॉग x प्लस लॉग x मायनस लॉग x कॅन्सल. आणि लॉग आणि मायनस लॉग आहे त्याला आपण काय करू शकतो? डिवाइडमध्ये ठेवू शकतो किंवा मल्टिप्लायमध्ये ठेवू शकतो. तुमची चॉईस आहे, ते आपली चॉईस म्हणू शकतो. कारण की इथे जर मायनस लिहिलं तर तो पण एक कॉन्स्टंटच होईल. सो बेसिकली लॉग ऑफ c डिवाइड बाय अंडर रूट y² प्लस x². राईट साईडला काय मिळालं आपल्याला? टॅन इनवर्स y/x. राईट. सो जर लॉग गायब करायचं असेल तर आपल्याला मिळालं e⁻ टॅन इनवर्स y/x आणि हा डिवाइडचा मल्टिप्लायमध्ये आला इकडे. सो अंडर रूट y² प्लस x² इक्वल्स टू c. ठीक आहे. हे आता लिहायची पद्धत आहे आपली की कोण कसं लिहिते, कोण कसं लिहिते. हा क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट वाटतो पण डिफिकल्ट नाही आहे. राईट. एकदम सिम्पलचा क्वेश्चन आहे, काही डिफिकल्ट नसायला पाहिजे. लिहिण्याची पद्धत आहे, मी राईट साईडला मायनस घेतलं म्हणून सगळ्या व्हॅल्यू राईट साईडला मायनस होत गेल्या. ठीक आहे. तुम्ही जर लेफ्ट साईडला इथे मायनस घेतलं तर मायनस लॉग x प्लस c घेतलं, इथे जर आणखी मायनस लिहिलं असतं तर आणखी दुसऱ्या मेथडने काहीतरी करता आलं असतं आपल्याला. ठीक आहे. इथे जर तुम्ही मायनस लॉग घेतला तर ह्या दोघांचा प्रोडक्ट पण तुम्ही लिहू शकता, काही हरकत नाही. इथे जर तुम्हाला मायनस लिहायचं असेल तुम्ही e⁻ इथे मायनस टॅन इनवर्स, समजा मी लिहत तर नाही सांगू राहिलो, तुम्ही तसं पण करू शकता. हे एकच आन्सर आहे असं नाही आहे. तुम्ही कुठल्या मेथडमध्ये लिहिता त्याला ते इम्पॉर्टंट आहे. तर मी तर या मेथडने सॉल्व केलेलं आहे. मेथड सेमच आहे, फक्त राईट साईडची मायनस लेफ्ट साईडला घ्यायचं की राईटचं राईटलाच ठेवायचं, त्याच्यामध्ये तुमचा आन्सर चेंज होऊ शकतो. तशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. काही डिफिकल्टी असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा, नसेल तर फारच चांगलं. जर कोणी आन्सर कंपेअर करत असेल PYQ सोबत, लक्षात ठेवा इथे मायनस साईन दिलेली आहे, मी मायनस लिहिलेली नाही. तुम्ही जर इथे e⁻ मायनस टॅन इनवर्स y/x लिहायचे असेल तर तुम्ही इथे c टाइम्स अंडर रूट y² प्लस x² लिहू शकता, हे पण करेक्ट आहे.
पण मी इथे मायनस नाही घेतला, म्हणजे इथे प्लस लिहू शकतो. राईट. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा, काही हरकत नाही. याचंच हे एक दुसरं व्हर्जन आहे. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट क्वेश्चनसोबत.